Good morning students, myself Dr. Vitthal Awad, member of Awad Educational Academy. Today we are going to see important topic of biology, that is cell. Cell is defined as it is basic structural and functional fundamental unit of life. So ही सेल म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल बेसिक फंडामेंटल युनिट आहे या लाईफचं. जेवढ्या लाईफ आहेत ऑल लाईफ आर बिगिन फ्रॉम सिंगल सेल. सगळ्या लाईफ या एका सेलपासून तयार होतात. एका सेलपासूनच प्रत्येक लाईफची सुरुवात होते आणि प्रत्येक लाईफमध्ये या सेल असतात. ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये एकच सेल असते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेल्स असतात. पण शेवटी सगळं येऊन थांबतं त्या सेलवरती, कारण हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाने बनलेले आहेत? सेलपासून बनलेले आहेत. मग जर आपल्याला बायोलॉजी शिकायची म्हटलात तर सेल माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सेल समजली तर पूर्ण बायोलॉजी शिकायला किंवा समजायला सोपी जाते. म्हणून आपण पहिला चॅप्टर आज इथं शिकणार आहोत, त्याचं नाव आहे सेल. सो स्टुडंट्स, टुडे विल डिस्कस अवर न्यू टॉपिक, दॅट इज सेल. सेललाच मराठीतनं पेशी असं म्हणतात. तर बघा, या सेलची डेफिनेशन खूप सिंपल आहे. सेल इज डिफाइन्ड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. व्हॉट इज सेल? सेल इज डिफाइन्ड ॲज इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. खूप सोपी आणि साधी डेफिनेशन आहे. पण मित्रांनो, यू शुड नो दॅट वाय वी कॉल इट ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल, देन वाय इट इज कॉल्ड ॲज बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. असं का म्हणतात तिला? सो विल सी दॅट स्ट्रक्चरल मीन्स सेल इज हॅविंग स्पेसिफिक स्ट्रक्चर. सेलला स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे म्हणून सेलला काय म्हटलं जातं? स्ट्रक्चरल. आणि हीच सेल एखाद्या ऑर्गॅनिझमला स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. सो वी कॉल इट ॲज अ स्ट्रक्चरल. नाऊ विल सी हाऊ सेल इज हॅविंग स्ट्रक्चर. तर तुमच्या लक्षात येईल, जर आपण प्लांट सेल काढली तर ती एका स्पेसिफिक सेल वॉलमध्ये, सेल वॉल असलेली सेल तुम्ही काढता है ना, आणि याला नाव देता प्लांट सेल, राईट. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल. आणि ह्या सेलला प्लांट सेल का म्हणतो आपण? कारण याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे आणि सेल वॉल असल्या कारणानं आपण याला प्लांट सेल म्हणतो. मग अशी सेल समोर आली, असं स्ट्रक्चर समोर आलं की आपण त्याला नॉमेनक्लेचर करतो प्लांट सेल. म्हणजेच सेलला काय आहे? स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. आता आणखीन एखादी सेल आपण काढूयात. तर आपण ही मसल सेल्स जर दाखवल्या तुम्ही तर त्या अशा पद्धतीच्या असतात. सो दीज आर स्मूथ मसल सेल्स, आहे की नाही? म्हणजेच या सेलला काय आहे? स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही या सेल्स काढू शकता. म्हणजे सेल इज हॅविंग स्पेसिफिक स्ट्रक्चर. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण बघूया. ती बघा, न्यूरॉन सेल. ही न्यूरॉन सेल तुम्ही खूपदा काढलेली असेल. या अशा सेल दिसल्या की आपण तिला काय म्हणतो? पटकन न्यूरॉन सेल म्हणतो. म्हणजे सेल इज हॅविंग स्पेसिफिक स्ट्रक्चर अँड वाइल डिफाइनिंग सेल वी कॉल इट ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक युनिट ऑफ लाईफ. सो सेल इज हॅविंग स्पेसिफिक स्ट्रक्चर अँड हेन्स वी कॉल इट ॲज स्ट्रक्चरल, आहे की नाही? या सेलला काय आहे? स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे म्हणून आपण हिला म्हणतो स्ट्रक्चरल. सी, दिस इज न्यूरॉन सेल, दिस आर मसल सेल्स अँड दिस इज प्लांट सेल, आहे की नाही? म्हणजे सेलला काय असतं? एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं. सो वी कॉल इट ॲज अ स्ट्रक्चरल. स्टुडंट्स, नाऊ विल सी वाय वी कॉल इट ॲज अ फंक्शनल. आपण हिला फंक्शनल का म्हणतो? तर सेल स्पेसिफिक फंक्शन्स परफॉर्म करत असते. विच फंक्शन्स सेल परफॉर्म? सेल परफॉर्म्स मेनी फंक्शन्स. thousands of functions or thousands of reactions are going on in the cell. मग या सगळ्या रिॲक्शन कुठल्या असतात? तर या सगळ्या रिॲक्शन याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. काही ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होतं, आहे की नाही? प्रोटीन तयार होतात, त्याला म्हणायचं प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यानंतर DNA सिंथेसिस होतं, त्याला आपण म्हणतो DNA
रेप्लिकेशन, याचबरोबर RNA सिंथेसिस, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आणि खूप सारे रिॲक्शन याच्यामध्ये काय असतात, कंटिन्युएशनमध्ये चाललेले असतात. म्हणजे सेल काय करते, खूप सारे फंक्शन्स परफॉर्म करते. हेन्स वी कॉल इट ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बिकॉज इट परफॉर्म्स मेनी फंक्शन्स. इट इन्क्लूड्स प्रोटीन सिंथेसिस, DNA सिंथेसिस, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आणि कुठलेही खूप सारे एन्झाईम्स त्याच्यामध्ये तयार होतात, काही ब्रेकडाऊन होतात. हे सगळे फंक्शन्स इन्क्लुडिंग सेल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट किंवा सेल डिव्हिजन असेल, या सगळे फंक्शन्स सेल काय करते, परफॉर्म करते. सो वी कॉल इट ॲज अ फंक्शनल. नाऊ विल सी वाय इट इज नोन ॲज बेसिक फंडामेंटल युनिट. आपण हे पण बघूयात की त्याला बेसिक फंडामेंटल युनिट का म्हणायचं. तर बेसिक फंडामेंटल युनिट यासाठी म्हणायचं, प्रत्येक सेल ही प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एका सेलपासून बनलेला असतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलपासून बनलेला असतो आणि या एका सेलपासूनच प्रत्येक लाईफ तयार होते. सो ईच अँड एव्हरी लाईफ बिगिन्स फ्रॉम सिंगल सेल. Each and every life begins from single cell. Hence we call it as basic fundamental unit of life. प्रत्येक लाईफचं एक बेसिक फंडामेंटल युनिट आहे ते म्हणजे सेल आहे. आणि म्हणून आपण या सेलला डिफाईन करताना स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ असं म्हणतो. तर स्टुडंट्स, तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की सेलची डेफिनेशन सिंपल आहे, तशीच ती अंडरस्टँडिंगला सुद्धा खूप सोपी आहे. सो वन्स अगेन, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. मीन्स सेल परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स. सेल इज हॅव्हिंग पर्टिक्युलर शेप अँड सेल प्रोव्हाइड्स शेप टू द ऑर्गॅनिझम अँड ईच अँड एव्हरी लाईफ बिगिन्स फ्रॉम सिंगल सेल. हेन्स वी कॉल इट ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बेसिक युनिट ऑफ लाईफ. मुलांनो, डेफिनेशनच्या नंतर सेलची हिस्ट्री बघूयात आपण की सेल कोणी शोधून काढली, पहिली सेल कशी शोधली, मग तिला काय नाव दिलं, कोणी दिले हे नाव. सो रिगार्डिंग हिस्ट्री, फर्स्ट सायंटिस्ट ऑफ नेम्ड ॲज रॉबर्ट हुक इन 1665 डिस्कवर्ड फर्स्ट सेल. पहिल्यांदा सेल जर कोणी बघितली असेल तर ती रॉबर्ट हुकनी बघितली आणि ती त्याच्या स्वतःच्याच प्रिपेअर केलेल्या मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी बघितली. मग त्यांनी जी काही सेल बघितली ती प्लांट कॉर्कमधनं बघितली. एक झाडाचा तुकडा घेतला आणि त्याच्यामध्ये त्याला मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून त्याची स्लाईड घेऊन त्याने त्याच्यामध्ये सेल बघितली. मग त्याला जे दिसलं तर त्याला दिसलेलं होतं हनी कोम लाईक स्ट्रक्चर. रॉबर्ट हुकला काय दिसलं, हनी कोम लाईक स्ट्रक्चर. हे असं स्ट्रक्चर त्याला दिसलं आणि अशा या स्ट्रक्चरला सेला म्हणजेच एम्प्टी रूम्स असं नाव रॉबर्ट हुकनी दिलं. रॉबर्ट हुकला काय दिसलं तर त्या प्लांट कॉर्क कॅम्बियममध्ये एम्प्टी रूम्स असलेलं स्ट्रक्चर दिसलं आणि यालाच हनी कोम लाईक स्ट्रक्चर असं स्ट्रक्चर दिसल्याच्या नंतर या रिकाम्या खोल्या आहेत असं रॉबर्ट हुकला वाटलं आणि त्यांनी त्याला सेला असं नाव दिलं. सेला इज अ लॅटिन वर्ड. इट इज लॅटिन वर्ड मीन्स एम्प्टी रूम्स. एम्प्टी रूम्स. सो दिस नॉमेनक्लेचर वॉज गिवन बाय रॉबर्ट हुक इन 1665. प्लांट सेलमधून त्यांनी हे स्ट्रक्चर शोधून काढलं. त्याला या ज्या दिसल्या त्या काय होत्या, सेल वॉल होत्या आणि हे असं स्ट्रक्चर आणि नाव सेलला डिफाईन झालं. त्याला सेला असं म्हटलं. सेला मीन्स एम्प्टी रूम्स. आता या रॉबर्ट हुकनी जो मायक्रोस्कोप बनवला होता तो त्याचा सेल्फ मेड. आफ्टर रॉबर्ट हुक, अँटॉन व्हॅन लिव्हॅनहुक इन 1674. बघा, 1674 मध्ये रॉबर्ट हुकच्या नंतर अँटॉन व्हॅन लिव्हॅनहुकनी काय केलं, दुसरी सेल डिफाईन केली, दुसरी सेल ऑब्झर्व केली आणि ती सेल होती लिव्हिंग सेल. मग या अँटॉन व्हॅन लिव्हॅनहुकनी बाजारातनं मायक्रोस्कोप विकत आणला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की खूप साऱ्या सेल्स असतात. ब्लडमध्ये सुद्धा सेल्स असतात ज्याला आपण RBC म्हणतो. स्पर्मसुद्धा सेलच आहेत. त्यासुद्धा कोणी डिफाईन केल्या, कोणी आयडेंटिफाय केल्या,
तर अँटॉन व्हॅन लिवॅनहुकनी आयडेंटिफाय केल्या. मग ही पहिली लिव्हिंग सेल बघण्याचं श्रेय कोणाला जातं, तर ते जातं अँटॉन व्हॅन लिवॅनहुक. मग अँटॉन व्हॅन लिवॅनहुकनी खूप साऱ्या सेल्स काय केल्या, फाइंड आउट केल्या, लाईक RBC, त्याच्यानंतर प्रोटिस्ट, त्याच्यानंतर WBCs आणि अशा असंख्य सेल्स, स्पर्म सेल्स, अशा खूप साऱ्या सेल्स त्यांनी फाइंड आउट केल्या. त्याच्यानंतर अँटॉन व्हॅन लिवॅनहुकला जे काही लिव्हिंग सेल्स दिसल्या आणि त्या सेल्स एम्प्टी रूम्स नसून, ज्या सेल्स रॉबर्ट हुक आणि अँटॉन व्हॅन लिवॅनहुकनी शोधून काढल्या, या सेल्स फक्त एम्प्टी रूम्स नसून त्याच्या आतमध्ये काहीतरी स्ट्रक्चर आहे असं कोणी सांगितलं, तर 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउननी सांगितलं. व्हॉट रॉबर्ट ब्राउन टोल्ड? रॉबर्ट ब्राउन टोल्ड दॅट इनसाइड द सेल सेंट्रली प्लेस्ड डार्क सर्कल इज देअर अँड दिस सर्कल इज नॉमेनक्लेचर्ड ॲज न्यूक्लियस. याच स्ट्रक्चरला त्यांनी काय नाव दिलं, न्यूक्लियस. मग या एम्प्टी खोल्या नसून त्याच्या आतमध्ये काहीतरी घटक आहेत, हे सगळी डिस्कव्हरीची सुरुवात झाली. आफ्टर रॉबर्ट ब्राउन, शेल्डन अँड श्वॅन इन 1838 अँड 39 रिस्पेक्टिव्ह. बघा, शेल्डननी 1838 मध्ये आणि श्वॅननी 1839 मध्ये एक थेरी मांडली, ज्या थेरीचं नाव होतं सेल थेरी. ही सेल थेरी मांडण्याचं श्रेय कोणाला जातं, तर ते शेल्डन आणि श्वॅनला जातं. आणि मग इन 1855 रुडॉल्फ विरहॉफ या सायंटिस्टनी आणखीन एक शोध लावला आणि तो शोध होता ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. काय समजलं? ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. So this is also a Latin word like a cella. Omnis cellula e cellula means each and every cell coming from previously existing cell. Omnis cellula e cellula. लक्षात ठेवा, ऑमनिस सेल्युला ई सेल्युला हे कोणी सांगितलं, तर रुडॉल्फ विरशॉ नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. म्हणजे काय, तर प्रत्येक सेल ही पहिल्या अस्तित्वात असलेल्या सेलपासून तयार होते. मीन्स ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. आणि त्याच्यानंतर खूप मोठी डिस्कवरी झाली. ती डिस्कवरी म्हणजे नॉल आणि रुस्का. रुस्का माहिती आहे ना, रुसलेला, रुस्का म्हणतो आपण त्याला, लाईक दॅट. नॉल अँड रुस्का डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोधला आणि या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल शोधून काढलं. अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल. So this was the very important discovery regarding cell. आणि एकदा सेलचं अल्ट्रा स्ट्रक्चर कळलं की मग खूप मोठे डिस्कवरीचे चॅनल्स ओपन झाले. लाईक दॅट, सेलच्यामध्ये खूप सारे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, सेलच्यामध्ये सायटोप्लाझम आहे आणि मग पूर्ण सेलची कुंडली आपल्याला कळली. सो अशा पद्धतीनं हिस्ट्री ऑफ सेल आपल्याला माहीत पाहिजे. मुलांनो, हिस्ट्री का शिकायची, तर बेसिकली आता एका सेंटेन्समधले क्वेश्चन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नाही विचारणार आहेत तुम्हाला, हू डिस्कवर्ड सेल असं नाही, तर एकीकडं खूप सारे 3 ते 4 सायंटिस्टची नावं दिली जातील आणि पुढं त्यांच्या डिस्कवरीज दिल्या जातील. मग यू हॅव टू डू द मॅच, है ना. ते मॅच करायचे, जोड्या जुळवणे तुमचा जो छंद आहे तो इथं काय करायचा, अप्लाय करायचा. जोड्या जुळवायच्या, पण कोणाच्या, सायंटिस्टच्या नावाच्या आणि त्यांच्या कामाच्या. जुळवाल मग जोड्या. व्हेरी गुड. सो फर्स्ट लक्षात ठेवा, रॉबर्ट हुक इन 1665 फाइंड आउट सेल फ्रॉम प्लांट कॉर्क. देन अँटॉन व्हॅन लिवॅनहुक फाइंड आउट फर्स्ट लिव्हिंग सेल. पहिली लिव्हिंग सेल जर कोणी मायक्रोस्कोपच्या खाली बघितली असेल तर त्याचं नाव आहे अँटॉन व्हॅन लिवॅनहुक इन 1674. त्याच्यानंतर न्यूक्लियस शोधून काढण्याचं काम रॉबर्ट ब्राउनला जातं इन 1831. देन शेल्डन अँड श्वॅन डिस्कवर्ड सेल थेरी. यांनी काय प्रिपेअर केली, सेल थेरी प्रपोज केली आणि ती मांडली. आणि ही सेल थेरी थोडीशी मॉडिफाय करून पूर्ण जगभरात ॲक्सेप्टसुद्धा केली गेली. फर्दर रुडॉल्फ विरहॉफ नावाच्या सायंटिस्टनी 1855 मध्ये आणखीन त्या सेल थेरीला थोडंसं मॉडिफाय केलं आणि असं सांगितलं की ओमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजेच प्रत्येक सेल पहिल्या असलेल्या सेलपासनं काय होते, जन्म घेते.
अस्तित्वात येते. मीन्स each and every cell coming from previously existing cell. and finally नॉल अँड रुस्का या दोघांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावून अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल फाइंड आउट केलं. सो दिस इज हिस्ट्री ऑफ सेल डिस्कवरी. स्टुडंट्स, नाऊ विल सी सेल थेरी. सेल या धड्यातला हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, सेल थेरी. तर ही सेल थेरी ॲज आय टोल्ड यू वॉज प्रपोज्ड बाय शेल्डन अँड श्वॅन. शेल्डन आणि श्वॅन नावाच्या सायंटिस्टनी शेल्डन अँड श्वॅन. शेल्डन आणि श्वॅन नावाच्या सायंटिस्टनी रिस्पेक्टिवली 1838 आणि 1839 मध्ये प्रपोज केली. शेल्डन आणि श्वॅन या दोघांनी सेल थेरी प्रपोज केली. मग सेल थेरी काय सांगते, तर सेल थेरी हे सांगते की ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड विथ सेल. ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड विथ सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कशाने, सेलनी बनलेला आहे. त्याच्यानंतर ईच अँड एव्हरी सेल अराइज फ्रॉम प्रिव्हियसली एक्झिस्टिंग सेल. बघा, ईच अँड एव्हरी सेल अराइज फ्रॉम प्रिव्हियसली एक्झिस्टिंग सेल. म्हणजेच काय, तर पहिल्या अस्तित्वात असलेल्या सेलपासनं दुसऱ्या सेल्स तयार होतात. म्हणजेच सेल तयार होण्याची प्रोसेस ही जी आहे ती अगोदरच्या सेलपासनं नवीन सेल तयार होण्याची आहे. म्हणजे सेल कुठून अशा अचानक येत नाही आहेत, तर सेल अगोदर तयार असती, त्या सेलपासून नवीन सेल तयार होते, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. सो हे कोणी सांगितलं बरं, हे सांगितलं रुडॉल्फ विरहॉक नावाच्या सायंटिस्टनी 1855 मध्ये, जे मी तुम्हाला अगोदर सांगितले. त्यांनी काय सांगितलं, ओमनिस सेल्युला ई सेल्युला, म्हणजेच अगदी अगोदर असलेल्या अस्तित्वात असलेल्या सेलपासनं नवीन सेल तयार होणं. सो सेल थेरी आणखीन काय सांगते, तर सेल थेरी सांगते की ऑल सेल कंटेंट्स जेनेटिक मटेरियल. सगळ्या सेल्समध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, दॅट इज DNA और RNA. Then all cells are having similar chemical composition and metabolic processes. सगळ्या सेल्समध्ये सारख्याच पद्धतीचं काय असतं, केमिकल कंपोजिशन असतं. म्हणजे प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, लिपिड्स असतात, फॅट्स असतात किंवा जेनेटिक मटेरियल असतात, ज्याला आपण न्यूक्लिक ॲसिड्स म्हणतो. या सगळ्या गोष्टी सगळ्या सेल्समधल्या काय असतात, सारख्या असतात. म्हणजेच सगळ्या सेल्स या सेम केमिकल कंपोजिशनने बनलेल्या असतात. आणि सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे, जसं आपण सेलला डिफाईन केलं होतं. आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की पहिली गोष्ट, सेल बघा, ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड विथ सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो सेलनी बनलेला आहे. मग याच्यामध्ये एक एक्सेप्शन येतं, ज्याला आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्हीमध्ये जागा नाही देऊ शकत, तो म्हणजे व्हायरस. इथं लक्षात ठेवा, व्हायरस हा व्हायरस म्हणजे 3 इडियट मधला नव्हे, वीरू सहस्त्रबुद्धे. धिस इज रिअल व्हायरस, ओके, जो हार्मफुल आहे, लाईक कोरोना, राईट. तर हा व्हायरस जो आहे की नाही, तो हा लिव्हिंग नाही आहे आणि डेडही नाही आहे. कारण का, तर याला काय नाही आहे, सेल नाही आहे, हा असेल्युलर आहे. कळतंय. सो व्हायरस इज असेल्युलर, हेन्स इट इज नॉट क्लासिफाईड इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड विथ सेल अँड सेल प्रोडक्ट्स. आणि सेलचे प्रोडक्ट यांनी बनलेले असतात. म्हणजे आपण जे काही आहोत ते काय आहेत, आता माझी बॉडी बघा, आपल्या बॉडीमध्ये काय आहेत, सगळ्या सेल्स आहेत आणि या सेल्सचे काही प्रोडक्ट आहेत, लाईक बोन तयार करणाऱ्याही सेल्स असतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स किंवा कार्टिलेज. तर आपण जे काही आहोत, आपण जे काही बनतो किंवा प्रत्येक सजीव जो काही बनलेला आहे तो सेल आणि सेलचे प्रोडक्ट यांनीच बनलेला आहे. सो म्हणून लक्षात ठेवा, शेल्डन आणि श्वॅन या दोघा सायंटिस्टनी सेल थेरी मांडली. सेल थेरी काय सांगते, ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड विथ सेल अँड सेल प्रोडक्ट. ओके, व्हायरस इज एक्सेप्शन, कारण त्याला सेल नाही आहे, तो असेल्युलर आहे. सेकंड थिंग,
ईच अँड एव्हरी सेल कमिंग फ्रॉम प्रिव्हियसली एक्झिस्टिंग सेल. अगोदर अस्तित्वात असलेल्या सेलपासून नवीन सेल तयार होते. ओके. तिसरी गोष्ट काय आहे? ईच अँड एव्हरी सेल कंटेन्स जेनेटिक मटेरियल. प्रत्येक सेलमध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. नंतर ही सेल थेअरी काय सांगते? सगळ्या सेल्स त्यांच्यामध्ये असलेलं बेसिक केमिकल कंपोजिशन हे सारखं आहे. म्हणजेच काय? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, फॅट्स हे सगळ्यांमध्येच असतात. ओके. तर या अशा पद्धतीची सेल थेअरी अँड फायनली सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ life. This is cell theory proposed by Sheldon and Schwann, modified by Virchow, Rudolf Virchow in 1855. तर 1855 या सेल थेअरीचं मॉडिफिकेशन इयर आहे. सो अशा पद्धतीनं आपल्याला सेल थेअरी सांगता येईल. स्टुडंट्स, नाऊ विल सी युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम्स. मग बघा, ऑर्गॅनिझम्स जसं मी तुम्हाला सांगितलं, सेल्सपासून सगळे ऑर्गॅनिझम्स बनलेले असतात. मग प्रत्येक ऑर्गॅनिझममधला सेल नंबर हा व्हॅरी असतो. ओके. जर आपण एखादं छोटं मूल घेतलं तर त्याच्यामधल्या सेल्स काय आहेत? कमी आहेत. मग त्या मुलाची ग्रोथ होतीये है ना. जन्मल्याच्या नंतर त्याचं वजन 3 किलो असतं साधारणतः. मग 3 किलो त्याच्या पुढच्या महिन्यात 3.5 किलो होतं. म्हणजे अर्धा किलो वाढतंय. तर काय वाढतं अर्धा किलो? तर सेल नंबर इज गोइंग टू इन्क्रीज, नॉट अ सेल साईज. त्याच्या सेलची साईज नाही वाढत, तर त्याच्या सेलचा नंबर वाढतो. मग त्याच्या पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात ते 5 किलोचं होतं. म्हणजेच 2 किलो त्याच्यातल्या काय वाढल्यात? सेल्स वाढल्यात. म्हणजे सेलचा नंबर इन्क्रीज झाला आहे. आणि मग जर आपण हत्ती कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सेल नंबर जास्त आहे, सेल साईज नाही आहे. सेलची साईज तीच असते जी जनरल आहे. मग इथं सेल नंबर इज गोइंग टू बी इन्क्रीज, आणि सेल नंबर इन्क्रीज झाल्यावरती त्या ऑर्गॅनिझमचं काय होतं? शेप चेंज होतो. सो हिअर वी हॅव टू सी युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम्स. मग काही ऑर्गॅनिझम्स एकाच पेशीपासून बनलेले असतात आणि एकाच पेशीमध्ये त्यांचं पूर्ण लाईफ संपून जातं. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. सो इट इज प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ते सांगणारच आहे. सेल शिकताना प्रो आणि युकॅरियोटिक सेल बघायचे आहेत. आता फक्त लक्षात ठेवा, बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. हा प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया. तर हा बॅक्टेरिया हा एकाच सेलपासून बनलेला असतो. इट इज कंपोज्ड विथ सिंगल सेल. म्हणून याला म्हणायचं युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम. आता एका सेलपासून बनलेला आहे म्हणजे खूप छोटा आहे, आणि खूप छोटा असल्या कारणानं हा आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. हा काय आहे? मायक्रो आहे, खूप छोटा आहे. आणि मायक्रो असल्यामुळं याला आपण मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स असं सुद्धा म्हणतो, मायक्रोब्स. तर मग या बॅक्टेरियामध्ये किंवा हे सगळे बॅक्टेरिया युनिसेल्युलार असतात. युनिसेल्युलार म्हणजे एकाच सेलपासून बनलेले. सो दीज आर बॅक्टेरिया. मग यांची लाईफ बिगिन्स एकाच सेलपासून होते आणि एकाच सेलमध्ये यांची लाईफ संपते. म्हणून या अशा ऑर्गॅनिझम्सला युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम्स किंवा युनिसेल्युलार मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. मग हे बॅक्टेरिया, ऑल बॅक्टेरिया आर युनिसेल्युलार. सगळे बॅक्टेरिया कसे आहेत? युनिसेल्युलार आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं देता येतील. सॅल्मोनेला टायफी. सॅल्मोनेला टायफी हा टायफॉइड कॉज करणारा बॅक्टेरिया आहे. तो कसा आहे? युनिसेल्युलार आहे. त्याच्यानंतर ई कोलाय, इश्रेशिया कोलाय, तो सुद्धा युनिसेल्युलार आहे. किंवा मग असंख्य बॅक्टेरिया आहेत जसं की मिथायनोकोकस किंवा मिथायनोबॅसिलस, हे सुद्धा युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम्स आहेत.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑल बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच ते एका पेशीपासून बनलेले असतात आणि एकाच पेशीमध्ये त्यांचं पूर्ण लाईफ कंप्लीट होतं, त्यांना म्हणायचं युनिसेल्युलर. मग ऑल बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. नाऊ विल सी सेकंड एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज फंजाय. तर फंजाय, ज्याला तुम्ही मराठीतनं काय म्हणता, बुरशी म्हणता. तर ही बुरशी जी आहे ही सुद्धा काही बुरशीचे प्रकार या युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येतात, जसे की ईस्ट. आता ईस्टला ओळखता का तुम्ही? यालाच सायंटिफिकली सायक्रोमायसीस सेरेवेसी असं म्हणतात. ही सायक्रोमायसीस सेरेवेसी म्हणजेच बेकर्स ईस्ट किण्व प्रक्रियेमध्ये भाग घेणारं एक फंजाय आहे. तर हे फंजाय युनिसेल्युलर आहे आणि हे युनिसेल्युलर फंजाय एका विशिष्ट पद्धतीनं रिप्रोड्यूस होतं, त्याला आपण बडिंग म्हणतो. हे पुढे शिकायचं आहे आपल्याला. तर हे अशा पद्धतीचं ईस्ट असतं आणि हे ईस्ट सुद्धा काय आहे, युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येतं. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये कोण कोण येतं आहे? ऑल बॅक्टेरिया, काही ईस्ट आणि त्याच्यानंतर काही प्रोटिस्ट. आता प्रोटिस्ट माहीत आहेत? प्रोटिस्ट हे डिसीज कॉझिंग एजंटमध्ये येतात. तर याचं एक्झाम्पल म्हणजे प्लाझ्मोडियम इज अ प्रोटिस्ट. प्लाझ्मोडियम ऐकलं कधी तुम्ही? प्लाझ्मोडियम हा मलेरिया कॉज करणारा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तर हा प्लाझ्मोडियमसुद्धा कसा आहे, युनिसेल्युलरमध्ये येतो. किंवा मग याच्यासोबत युग्लिना हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, किंवा अमिबा हे तर तुमच्या चांगलंच ऐकण्यात आहे. अमिबा, याच अमिबाला सायंटिफिकली एंटोमोबिया हिस्टोलिटिका असं म्हटलं जातं. तर हा अमिबा कसा आहे, युनिसेल्युलर आहे. सो हे सगळे ऑर्गॅनिझम एका पेशीचे बनलेले असतात. एक म्हणजे युनी, म्हणून यांना युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स 3 किंगडममध्ये येतात. पहिला म्हणजे किंगडम मोनेरा, दुसरा फंजाय आणि तिसरा किंगडम प्रोटिस्टा. या 3ही किंगडममध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. तर याच्यानंतर आणि आणखीन एक युनिसेल्युलर आहे, तो प्लांटमध्ये सुद्धा येतो. त्याचं नाव आहे अल्गी. क्लायडोमोनाज नावाचं जे अल्गी आहे ते सुद्धा कसं आहे, युनिसेल्युलर आहे. तर मित्रांनो, हे झाले युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नाऊ विल सी मल्टीसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले. मल्टी म्हणजे खूप आणि सेल्युलर म्हणजे सेल्स, खूप सेल्सनी बनलेले ऑर्गॅनिझम्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या बेबीचं वजन वाढतंय म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, सेल नंबर इन्क्रीज होतो. म्हणजेच सगळे डोळ्यांनी दिसणारे आणि काही स्मॉल ऑर्गॅनिझम्स हे कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात. ज्याच्यामध्ये सेल नंबर एकापेक्षा जास्त असतो ते ऑर्गॅनिझम्स म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल ह्युमन बीइंग्स, प्लांट आणि ज्या काही आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघू शकतो डोळ्यांनी, त्यांना सगळ्यांना मल्टीसेल्युलर म्हणायचं. सो दिस इज टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. ह्या कशावरनं प्रकार पडलेत, सेलवरनं. एका सेलचा असेल तर युनिसेल्युलर लाईक बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटिस्ट किंवा काही युनिसेल्युलर अल्गी. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त सेल असलेला आणि ते डोळ्यांनी दिसू शकतील असे ऑर्गॅनिझम्स. काही दिसणारे नाहीत, काही छोटे आहेत, मात्र बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम्स काय असतात, डोळ्यांनी दिसतात आपल्याला, जे मल्टीसेल्युलर आहेत. एक्झाम्पल्स आर प्लांट अँड ॲनिमल्स. So this is unicellular and multicellular types of